10वी किंवा 12वी संपली संपली की प्रत्येक घरातल्या डायनिंग टेबलवर एकच मोठा आणि गंभीर विषय सुरू होतो. आता पुढे काय करायचं? अगदी टेन्शनचं वातावरण असतं. आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. इथे कोणतीही खोटी स्वप्न आपण विकणार नाही आहोत. आपण फक्त डेटा, फॅक्ट्स आणि वास्तवावर आधारित एक एकदम स्पष्ट करिअर रोडमॅप समजून घेणार आहोत. समाजातला सर्वात फेवरेट प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे बताओ आगे क्या करना है. आपले नातेवाईक, शेजारी सगळेजण स्वतःचे जुने विचार विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. इंजिनिअरिंग कर, खूप स्कोप आहे, किंवा सरकारी नोकरी बघ. या अशा फुकटच्या सल्ल्यांमुळे होतं काय? आधीच कन्फ्यूज असलेला विद्यार्थी अजूनच गोंधळून जातो. वास्तवाचा कोणताही विचार न करता फक्त लोकांचा ऐकून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. आणि इथेच आपल्या एज्युकेशन सिस्टमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम समोर येतो. करिअर खरोखरच विचार करून निवडलं जातंय की लोक चाललेत म्हणून आपणही आंधळेपणाने तीच वाट पकडतोय? विचार करा, 16 ते 18 वर्षांची मुलं आयुष्यातले एवढे मोठे निर्णय घेत आहेत, आणि तेही इंडस्ट्रीचा डेटा काय सांगतोय, पुढे पगार किती मिळणार, किंवा आपली स्वतःची आवड काय आहे, यापैकी कशाचीही माहिती नसताना. ही खरंच खूप चिंतेची बाब आहे. तर सुरू करूया विभाग 1, द ट्रूथ अबाउट टेक करिअर्स. आता आपण थेट त्या विषयाकडे वळूया ज्याची आजकाल सगळ्यात जास्त चर्चा होते, म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स आणि टेक इंडस्ट्री. सध्या मार्केटमध्ये नोकऱ्या नक्की आहेत कुठे? जर आपण डेटा बघितला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सॉफ्टवेअर, AI, क्लाउड आणि डेटा ह्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची मागणी बाजारात प्रचंड आहे. ह्याचं सरळ आणि सोपं कारण म्हणजे संपूर्ण जग आता वेगाने डिजिटल होतंय. प्रत्येक कंपनीला त्यांच्या बिझनेससाठी टेक्नॉलॉजीची गरज आहे, आणि त्यामुळे या क्षेत्रात सातत्याने नवीन संधी निर्माण होत आहेत. पण आता खरा प्रश्न, पगार किती मिळतो? सोशल मीडिया किंवा यूट्यूबवर कोटींचे पॅकेजेस बघून आपण अनेकदा हुरळून जातो, बरोबर. पण सत्य थोडं वेगळं आहे. सर्वसाधारण आणि चांगल्या कॉलेजेसमधून बाहेर पडणाऱ्या फ्रेशर्सना सुरुवातीला सरासरी 4 ते 8 लाख रुपये वर्षाला मिळतात. हा आकडा वास्तवातला आहे, आणि हाच आकडा डोळ्यांसमोर ठेवून आपण या क्षेत्राकडे बघितला पाहिजे. आता आणखी एक मोठी भीती अनेकांच्या मनात असते, AI आल्यामुळे आमच्या कोडिंगच्या नोकऱ्या जातील का? तर याचं उत्तर आहे हो, पण फक्त त्यांची ज्यांना केवळ कॉपी पेस्ट कोडिंग येतं. मग ह्या AIच्या लाठेत टिकेल कोण? जे स्मार्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर्स आहेत, जे खऱ्या अर्थाने नवीन प्रॉडक्ट्स बनवू शकतात, जे सिस्टम थिंकर्स आहेत, आणि ज्यांना या AI टूल्सचा प्रभावीपणे वापर करता येतो, तेच लोक ह्या बदलत्या युगात यशस्वी होतील. विभाग 2, रियालिटी ऑफ कोर इंजिनिअरिंग. IT आणि टेक क्षेत्रानंतर आता आपण कोर इंजिनिअरिंग म्हणजेच मेकॅनिकल, सिव्हिल यांसारख्या शाखांबद्दल असलेलं वास्तव आणि गैरसमज समजून घेऊया. आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे. मुलं म्हणतात, मला गाड्या आणि बाईक्स खूप आवडतात म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेणार. अरे पण गाड्या चालवायला आवडणे वेगळे आणि प्रत्यक्षात थर्मोडायनामिक्स, CAD किंवा मशीन डिझाईन यांसारख्या जड आणि तांत्रिक विषयांचा अभ्यास करणं पूर्णपणे वेगळं. या शाखेतील औद्योगिक वास्तव आणि पुस्तकी अपेक्षा यात खूप मोठी तफावत आहे. आणि ह्याच कटू वास्तवामुळे पुढे काय होतं? कोर क्षेत्रामध्ये नोकऱ्या तशा मर्यादित आहेत, आणि सुरुवातीला पगाराची वाढही बऱ्यापैकी संथ असते. त्यामुळे अनेक मुलं काय करतात? मेकॅनिकल किंवा सिव्हिलची डिग्री पूर्ण करतात आणि शेवटी पुन्हा कोडिंग शिकून IT क्षेत्रातच नोकरी शोधायला लागतात. हे आजचं सत्य आहे. मग ह्याचा अर्थ असा आहे का की कोर शाखा पूर्णपणे संपल्या आहेत? अजिबात नाही. जर तुमची खरोखरच आवड असेल आणि तुम्ही त्यात उत्कृष्ट असाल तर मेकॅनिकलवाल्यांसाठी EV इंडस्ट्री, रोबोटिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप संधी आहेत. तसेच ECEमध्ये सेमीकंडक्टर्स आणि 5G मुळे मोठी क्रांती होत आहे. पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोडिंगच्या नोकरीसाठी ECEला शॉर्टकट म्हणून कधीच निवडू नका, कारण तिथे कोडिंगसोबतच इलेक्ट्रॉनिक्सचाही दुहेरी अभ्यास करावा लागतो, जो अजिबात सोपा नसतो. विभाग 3, गव्हर्नमेंट जॉब वर्सेस प्रायव्हेट सेक्टर. चला आता अशा एका विषयाकडे वळूया जो आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारी नोकरी विरुद्ध खाजगी नोकरी आणि व्यवसाय. सरकारी नोकरी म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं? सुरक्षितता, समाजातला आदर आणि निवृत्तीवेतन. थोडक्यात सांगायचं तर ही एक प्रकारची भावनिक आणि सामाजिक सुरक्षितता असते. पण दुसरीकडे खाजगी किंवा प्रायव्हेट नोकरीत काय आहे? तिथे तुम्हाला वेगवान वाढ मिळते, खूप काही नवीन शिकायला मिळतं आणि पगारही भरपूर असतो. एका बाजूला पूर्ण स्थिरता आहे तर दुसऱ्या बाजूला अत्यंत जलद प्रगती आहे. तुम्हाला नक्की काय हवंय हे ओळखणं इथे गरजेचं असतं. पण थांबा, प्रायव्हेट नोकऱ्या आणि व्यवसाय यातही सगळंच काही एकदम सोपं नसतं. खाजगी नोकरीत प्रचंड कामाचा ताण, लेऑफची टांगती तलवार आणि भयंकर स्पर्धा असते.
तर दुसरीकडे व्यवसाय स्वातंत्र्य असलं तरी तिथे स्वतःचे धोके आहेत. तिथे निश्चित उत्पन्नाची कोणतीही हमी नसते आणि मानसिक दबाव खूप जास्त असतो. थोडक्यात सांगायचं तर कोणतीही वाट सोपी नाहीये. तुम्ही जिथे जाल तिथे पूर्ण तयारीनिशी उतरावं लागतं. विभाग 4 द अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. तुमची शाखा किंवा क्षेत्र कोणतंही असो, आजच्या जगात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावं लागतं? सर्वात महत्वाची गोष्ट, फक्त डिग्री मिळवली म्हणजे करिअर सेट झालं हा विचार आता डोक्यातून कायमचा काढून टाका. केवळ एखाद्या मोठ्या कॉलेजच्या नावावर किंवा विशिष्ट शाखेच्या भरोश्यावर राहणे ही आजच्या घडीची सर्वात मोठी चूक आहे. मार्केट आता पूर्णपणे बदललं आहे. नुसत्या कागदावरच्या मार्कांपेक्षा तुमच्याकडे प्रत्यक्षात कोणती कौशल्य आहेत याला आता जास्त किंमत आली आहे. म्हणूनच कॉलेजमध्ये असताना काही गोष्टी करणं ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. याला आपण आपलं कॉलेज सर्व्हायव्हल किट म्हणूया. फक्त रट्टा मारून परीक्षा पास होऊ नका. प्रॅक्टिकल स्किल्स शिका, स्वतःचे रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स बनवा, इंटर्नशिप्स पूर्ण करा, नवीन AI टूल्स वापरायला शिका आणि सर्वात महत्त्वाचं, इंग्रजी भाषेवर आणि लोकांसोबत नेटवर्किंग करण्यावर खूप जास्त भर द्या. हे सगळं एकत्र केलं की मग तयार होतो यशाचा खरा फॉर्म्युला. 1. तुमच्याकडे पदवी असणं. 2. त्यासोबतच योग्य आणि आजच्या काळानुसार कौशल्य विकसित करणं. 3. संवादावर म्हणजे कम्युनिकेशनवर प्रभुत्व मिळवणं. आणि 4. या सगळ्यामध्ये सातत्य ठेवणं. तुमची सुरुवातीची शाखा कोणतीही असू दे, ही शिस्तच तुम्हाला कायम पुढे घेऊन जाते. आणि हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा सार अगदी अचूकपणे मांडतं. अ राईट करिअर मीन्स मेंटल सर्व्हायव्हल, फायनान्शियल ग्रोथ अँड लाँग टर्म हॅपीनेस. म्हणजेच योग्य करिअर म्हणजे फक्त लाखो रुपये कमावणं नाही, तर त्यातून मिळणारी मानसिक शांती, आर्थिक प्रगती आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद. समाजाने लादलेल्या अपेक्षांखाली न दबता वास्तवाचं भान ठेवून घेतलेला निर्णयच आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान देऊ शकतो. तर शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. लक्षात ठेवा, 10वी किंवा 12वी नंतर तुम्ही फक्त एखादी कॉलेजची शाखा निवडत नसता, तर तुम्ही तुमची भविष्यातील जीवनशैली निवडत असता. मग तुम्हाला कोणती जीवनशैली निवडायची आहे हा निर्णय लोकांच्या किंवा समाजाच्या भीतीने नाही, तर योग्य माहितीच्या आधारे घ्या. या विश्लेषणातून तुम्हाला थोडी जरी स्पष्टता मिळाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजूंना शेअर करा. जय हिंद.